नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या कथेचं नाव आहे हळदीचे अंग। लेखन अभिजित घाडगे। कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया। विनय एका IT कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होता आणि त्याच कंपनीमध्ये मनीषा नावाची एक मुलगी होती। मनीषा ही खूप हुशार आणि देखणी होती। ते दोघेही चांगले मित्र होते। मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं आणि त्या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे दोघांच्या घरच्यांचा होकारही मिळाला। लग्न अगदी जोरात झालं। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी सगळ्यांची मैफिल जमली। खूप चर्चा, मजा, मस्ती चालूच होती। तेवढ्यात विनय बॅग भरू लागला। ते पाहून विनयचे आजोबा आले। अरे विनय, बॅग का भरतोय तू आता? अहो, उद्या आम्ही हनीमूनला चाललोय ना। लगेच? अरे हळदीचं अंग आहे, असं लगेच का घराच्या बाहेर पडताय? विनयची आजी बोलली। हे, मला यावर विश्वास नाही आणि या आधुनिक काळात कोण मानतं असल्या गोष्टी? विनय बोलला। ही आजकालची मुलं आमचं काय ऐकणार? असं बोलून आजी आत गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी विनय आणि मनीषा निघाले सुद्धा। ते महाबळेश्वरला निघाले होते। लातूरवरून महाबळेश्वर 8-9 तासांचा रस्ता होता। ड्रायव्हरला घेऊन ते सकाळीच निघाले। हायवे पास करून जेव्हा त्यांना घाट लागला तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते। घाटाच्या दुतर्फा घनदाट झाडी होती। संध्याकाळची वेळ होती, त्यामुळं नकळत थंड हवा अंगाला लागून जात होती। असं वातावरण मला खूप आवडतं, मनीषा बोलली। मग आपण इकडेच राहायला येऊ, हसत हसत विनय बोलला। गाडी एका सुरात चालली होती। रस्त्याला वाहनं कमी असल्यामुळं ड्रायव्हर पण एकदम सुसाट चालवत होता। आता गाडी घाटाला लागली। अंधार पडायला सुरुवात झाली होती। तेवढ्यात अचानक एक मोठा कावळा धाड करून काचेवर चोच आपटून गेला। ड्रायव्हरने घाबरून गाडीचा वेग कमी केला। अरे, हे काय नवीनच, असं म्हणून ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं। मनीषा मात्र चांगलीच घाबरली होती। तेवढ्यात गाडी दचके देऊ लागली। काय झालं असं म्हणायच्या आतच गाडी बंद पडली। गाडी बरोबर घाटातच बंद पडली होती। अरे, गाडी कशी काय बंद पडली? पेट्रोल तर भरलं होतं ना? विनय ड्रायव्हरला बोलला। हो साहेब, पेट्रोल निघतानाच भरलं होतं। थांबा, मी बघतो, असं म्हणून ड्रायव्हर गाडीतून खाली उतरला। त्याने चारी बाजूला जाऊन बघितलं, त्याला काहीच कळालं नाही। शेवटी तो परत गाडीत बसला आणि स्टार्टर मारू लागला। गाडी काय चालू होत नव्हती। अर्धा तास तिथंच गेला। रात्रीचे 8 वाजले होते। सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं। आता काय करायचं? विनय बोलला। साहेब, मी कोणाला तरी लिफ्ट मागून मेकॅनिकला घेऊन येतो, ड्रायव्हर म्हणाला। ठीक आहे, पण जरा लवकर, असं बोलून विनयने पाण्याची बॉटल हातात घेतली। आता चांगलाच अंधार पडला होता। ड्रायव्हर अजून आला नव्हता। दोघांच्याही चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं। आपण आजींचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं। मला खूप टेन्शन आलंय, मनीषा बोलली। अरे नको टेन्शन घेऊ, होईल दुरुस्त गाडी, आणि आता हा घाट चढून वर गेलं ना की आलं हॉटेल, विनय बोलला। रात्र चांगलीच झाली होती। हवेत गारवा पसरला होता। विनय आणि मनीषा गाडीतच बसून होते। मोठमोठाले ट्रक जोर जोरात हॉर्न वाजवत पुढे जात होते। तेवढ्यात ड्रायव्हर मेकॅनिकला घेऊन आला। मेकॅनिकनी गाडी चेक केली। गाडी इथं रिपेअर होणार नाही, घेऊन जावं लागेल गॅरेजला।
तुम्ही दुसरी गाडी पकडून जा, तो मेकॅनिक बोलला. विनयने तर डोक्यालाच हात लावला. ड्रायव्हर आणि मेकॅनिक गाडी टो करून घेऊन गेले. आता त्या सुनसान घाटावर हे दोघेच उभे होते, एखादी गाडी येते का त्याची वाट बघत. रात्रीचे 10 वाजले होते. रस्ता सुनसान झाला होता. आजूबाजूला घनदाट झाडी होती. झाडीतून रातकिडे नुसते किर्र 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 करत होते. विनय येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात करत होता, पण एकही वाहन थांबत नव्हतं. मोबाईलला रेंजही नव्हती. तेवढ्यात मनीषाचं लक्ष समोरच्या चिंचेच्या झाडावर गेलं. तर झाडापाठीमागून कोणतरी लपून बघत होतं. अंधारात स्पष्ट दिसत नव्हतं. मनीषा घाबरून विनयला बोलली, तिकडे कोणीतरी आहे, मला खूप भीती वाटते. अरे कुठं कोण आहे, तुला भास होत आहे. मनीषा, तू एक काम कर, तू तुझ्या मोबाईलची बॅटरी चालू कर बरं आणि थांब इथंच. मी रस्त्या पलीकडे जाऊन बघून येतो कोण आहे तिकडे. विनय त्याच्या मोबाईलची बॅटरी चालू करून रस्त्या पलीकडे गेला, त्या चिंचेच्या झाडाखाली. अरे कुठे कोण आहे इकडं? कोणीच नाही असं बोलून तो मागे फिरला. मागे फिरून मनीषाकडे बघताच त्याचे हात पाय लटलट कापू लागले. मनीषाच्या पाठीमागे एक उंच माणूस उभा होता, काळ्या सावलीसारखा. ते बघून विनय जोरात ओरडला, मनीषा पळ इथून. आणि दोघंही जोरात पळत सुटले. दोघेही इकडे तिकडे न बघता सरळ रस्ता दिसेल तिकडे पळत होते. बाजूच्या झाडीतून वेगवेगळे भयानक आवाज येत होते. पळून पळून मनीषाच्या तर अंगात त्राण राहिला नव्हता. तेवढ्यात समोर एक अस्पष्ट पांढऱ्या रंगाचं काहीतरी त्यांना दिसलं. दोघेही दचकून थांबले. विनयनी जवळ जाऊन मोबाईलची बॅटरी मारली, तर एक ससा रस्त्याच्या मधोमध उभा होता. त्याला बघून दोघेही घाबरले आणि मागे मागे सरकू लागले. जसं ते माग सरकू लागले तसं तो ससा आकाराने मोठा मोठा होऊ लागला. आता काय करायचं? आपलं काय आता खरं नाही, मनीषा बोलली. तेवढ्यात एक ट्रक पाठीमागून आला. दोघांनीही पाठीमागं वळून पाहिलं तर एक ट्रक वेगात येत होता. तेवढ्यात अचानक ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश पडला आणि ससा गायब झाला. दोघांनीही कसं तरी त्या ट्रकवाल्याला थांबवलं. क्या हुआ, कहाँ जाना है? त्या ट्रकवाल्याने विचारलं. कुछ नहीं, हमें बस आगे छोड़ दो, विनय बोलला. घाट चढून वर येताच त्यांच्या जीवात जीव आला. ट्रकवाल्याला हॉटेलजवळ गाडी थांबवायला सांगितली. हॉटेलजवळ जाताच मोबाईलला रेंज आली. हॉटेलमध्ये गेल्यावर हॉटेल मालकाला सगळी हकीकत विनयने सांगितली. आमच्या सगळ्या बॅगा आणि सामान रस्त्यावरच सोडून आलोय आम्ही. फक्त ही मनीषाची पर्स तिच्यासोबत राहिली. आमच्याकडे दुसरं काहीच नाही राहिलं. तुम्ही काही काळजी करू नका, तो हॉटेल मालक म्हणाला. आमची लोक तुमच्या बॅग आणि सामान घेऊन येतील. ह्या घ्या रूमच्या चाव्या आणि आराम करा. मी तुम्हाला कॉफी पाठवतो आणि जेवणाची सोय करतो. थँक्यू बोलून विनय आणि मनीषा आत गेले. रूम नंबर 309. 309 बघताच मनीषा जरा दचकलीच, कारण तिला चांगलंच लक्षात होतं. त्या ट्रकवाल्याच्या ट्रकचा नंबर 309च होता. विनय, असं कसं? एकच नंबर, त्या ट्रकचा पण हाच नंबर होता, मनीषा बोलली. तू काहीही तर्कवितर्क लावते, नको घाबरू, चला, विनय बोलला. मनीषा चांगलीच घाबरली होती. तिने लगेच आपल्या आईला फोन लावला. सगळी हकीकत सांगितली. खरं तर तुम्ही असं हळदीच्या अंगाने बाहेर पडायलाच नको होतं. जेवढ्या लवकर होईल तेवढं तिथून निघा. सतत देवाचं नामस्मरण करा, मनीषाची आई बोलली. इकडे हॉटेल मालकाने त्याच्या कामगारांना घाट रस्त्यावर बॅग आणि सामान शोधायला पाठवलं. रात्रीचे 12:30 वाजले होते. घाबरलेले दोघेही शांत बेडरूम मध्ये बसले.
तू घाबरू नको मनीषा. उद्या सकाळी आपण लगेच घरी निघू. इथं नको थांबायला. मनीषाने न बोलताच हो म्हणून मान डोलावली. परंतु ती मनातून खूपच घाबरली होती. तेवढ्यात अचानक दरवाजा वाजला. दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. कोण आहे? विनय बोलला. सर, कॉफी. ओके, असं म्हणून विनयने दरवाजा उघडला. दोघांनी कॉफी घेतली. थोड्या वेळाने जेवण आलं. दोघेही थकलेले असल्यामुळे डोळ्यावर झोप होती. परंतु मनात भीती असल्यामुळं मनीषाची झोप लागत नव्हती. काळ्या सावलीचा भास तिला सतत होत होता. थोड्या वेळाने कशी तरी त्यांची झोप लागली. गाढ झोपेत असतानाच जोरजोरात दार वाजू लागलं. एवढ्या जोरात की दोघेही उठून झटकन बसले. मनीषा थरथर कापत होती. विनयचं घड्याळात लक्ष गेलं तर रात्रीचे 2 वाजले होते. एवढ्या रात्री कोण आला असेल? आपण तर काही मागवलं नाही. आता दरवाजा एकसारखा जोरजोरात वाजू लागला. दोघेही घाबरले. तेवढ्यात अचानक आवाज बंद झाला. सगळीकडं भयान शांतता पसरली. फक्त घड्याळाच्या काट्याचा आवाज येत होता. टक 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 टक. तेवढ्यात दरवाजा अचानक उघडला. दरवाजा जसा उघडला तसं घरातल्या सगळ्या वस्तू धडाधड खाली पडू लागल्या. काही वस्तू तर अक्षरशः हवेत तरंगत होत्या. आता आपलं काही खरं नाही, आपण मरणार असा विचार मनीषा करत होती. तेवढ्यात विनयने तिचा हात धरून जोरात ओढले आणि दोघेही गॅलरीमध्ये गेले. गॅलरीचा दरवाजा बाहेरून त्यांनी लॉक केला. विनय बाहेर जोरजोरात हाका मारू लागला. वाचवा वाचवा वाचवा. बराच वेळ आवाज मारल्यानंतर सिक्युरिटीने हॉटेल पॅसेजमधल्या सगळ्या लाईट्स पटापट चालू केल्या आणि हॉटेल कर्मचारी धावत पळत वरती आले. रूमचा दरवाजा उघडाच होता. सगळे आत आले तर रूममध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि विनय आणि मनीषा घाबरून त्या गॅलरीमध्ये जाऊन बसले होते. कर्मचाऱ्यांनी आणि हॉटेल मालकाने त्या दोघांना धीर दिला. त्या रात्री अख्खी रात्र सगळ्यांनी जागून काढली. विनयने आजीला फोन केला. सगळी हकीकत सांगितली. काय बोलतोयस? मनीषा कुठं आहे आणि तिची पर्स कुठं आहे? हो हो, मनीषा इथंच आहे माझ्या शेजारी आणि पर्स पण आहे तिची. मला या गोष्टीचा अंदाज होताच, म्हणून मी मनीषाच्या पर्समध्ये लिंबू ठेवला होता रुमालात गुंडाळून. आता काळजी करू नको, ती तुमच्या जवळही येणार नाही. काय बी होणार नाही तुम्हाला. आजीचं हे बोलणं ऐकून विनय जरा हायसा झाला. त्याच्या मनाला जरा धीर आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रायव्हर गाडी घेऊन हॉटेलखाली उभा होता. विनय आणि मनीषा गाडीत बसले आणि अंधार पडायच्या आत घरी पोहोचले.